डोंगर हिरवा हिरवा गार नाही कुणाचा आधार, का हो बाबा दिली मला डोंगराचे आड, का हो बाबा दिली मला डोंगराचे आड. सासरे आहेत हुशार सांभाळ करतील खुशाल, म्हणून लेकी दिली तुला डोंगराचे आड, म्हणून लेकी दिली तुला डोंगराचे आड. मी विकास लंबोरे. कोकणातली गाणी, लग्नातली गाणी आणि लग्नातले विधी, त्या विधीनुसार असलेली गाणी हा एक भाग घेऊन तुमच्यासमोर आहे. आता ही गाणी ऐकायला मिळत नाहीत कुठेतरी, अनमोल ठेवा कुठेतरी लोप पावत चाललेला आहे. याचं संवर्धन होणं गरजेचं आहे. मी माझ्या बालपणामध्ये ऐकलेली काही गाणी जी मला आठवत आहेत, एक एक कडवं का होईना, त्या विधीनुसार मी तुमच्यासमोर सादर करतोय. या ठिकाणी नवरीचं नाव मी गौरी ठेवले किंवा गौरी म्हणून ते नाव घेतले आणि नवऱ्याचं नाव गणेश म्हणून असेल. मी लांजाचा असल्यामुळे शहराचा कुठला संदर्भ आला तर मी लांजा म्हणून संदर्भ घेईन. ही गाणी म्हणणारी जी लोकं होती ती अगदी सर्वसाधारण तुमची आमची आई होती. वाडीतली कुठली तरी अशी एक माय असायची की त्या लग्नामध्ये खरा रंग भरायची, त्या विधींमध्ये खरा रंग भरायची. पहिला विधी येतो तो तांदूळ निवडायचा. लग्न ठरलंय, पूर्ण एक गाव, पूर्ण वाडी म्हणजे एक प्रकारे एकत्रित कुटुंब पद्धतीप्रमाणे त्या लग्नासाठी किंवा कुठल्याही विधीसाठी ती मदत करायची. त्या अंगणामध्ये सूप घेतले, तांदळाची पोती आहेत आणि तांदूळ निवडण्याची प्रोसेस सुरू आहे, तो कार्यक्रम सुरू आहे. मग त्यावेळेला गाणं सुरू होतं. ती गावरान भाषा, ती गावरान चाल, गावरान सूर आणि याच्यातून ते गाणं. आरीव बैलाच्या गाडीवाल्या, आरीव बैलाच्या गाडीवाल्या, नको मारूस बैलाला, नको मारूस बैलाला. गाडी जायाची लांजा शहरा, गाडी जायाची लांजा शहरा. पोती आणायची हळदीची, पोती आणायची हळदीची. गौरी नवरीच्या लग्नाची, गौरी नवरीच्या लग्नाची. कधी कधी यमक नसायचं पण ती गोडी असायची. मग हळद झाले, तांदूळ झाले, गहू झाले, मीठ मसाला झाला. लग्नासाठी लागणारा जेवढा जिन्नस आहे त्या प्रत्येक गोष्टींची, प्रत्येक गोष्टींबद्दल या गाण्यामध्ये एक कुठला तरी एक बाब येते. आता या ठिकाणी बघा गाण्यात पण त्या बैलाला मारू नको सांगते माऊली. एका अर्थानं हीच त्यांची दौलत आहे, धनसंपदा आहे आणि त्याची काळजी आहे. तर त्यानंतर पुढचा विधी, आता नवरीला चुडा भरायचा आहे. माहेरची आता काचेची पहिली बांगडी, एका अर्थानं सौभाग्याचा पहिला चुडा, माहेरचा पहिला चुडा आणि तिच्या उभ्या आयुष्यातला पहिला चुडा ती आता भरते. आणि तो विधी आहे पूर्ण वाडीतल्या स्त्रिया, सवाशिणी, गावातल्या सवाशिणी, नातेवाईक आता त्या चुडा भरतात. त्यावेळेची एक गाणं मी ऐकले. हात भरले चुड्यानी, डोळे भरले पाण्यानी, कधी येणार बाबा माझा माघारी, कधी येणार बाबा माझा माघारी. जाग लाड केले की नको येऊ एकटी, 4 दिवसाच्या नंतर येईन माघारी, 4 दिवसाच्या नंतर येईन माघारी. मुलगी विचारत असते लाडाने, तिला माहेराला यायचंय किंवा माहेरची ओढ आहे. मग बाबा तिची समजूत घालतायत. लग्न म्हणजे ज्याप्रमाणे 2 जीवांचं नातं आहे, 2 कुटुंबांचं नातं आहे, एक भावूक करणारा क्षण असतो तो. ही नाती फार संवेदनशील असतात आणि या नात्यांचा उलगडा या सगळ्या विधींमधून होतो, या गाण्यांमधून होतो. त्यानंतर साखरपुडा. साखरपुड्याची गाणी विविध आहेत. मला जे आठवत आहेत त्यातलं एक गाणं, आमच्याकडे जे म्हणतात त्यातलं एक गाणं.
दारी वाजेच उघडा गौरी तुझा साखरपुडा, दारी वाजेच उघडा की गौरी तुझा साखरपुडा, पेनातीला हिरवा चुडा जाऊ दे दिल्या घरा, पेनातीला हिरवा चुडा जाऊ द्या दिल्या घरा. अशा प्रमाणे हिरवा साडा, बाकीची आभूषणं आणि मग गाणं रंगत जातं. तिचा साखरपुडा होतो, अंगठी घातली जाते आणि खऱ्या अर्थानं त्या वचनामध्ये, त्या पावित्र्यामध्ये ती नवरी आणि नवरा अडकला जातो. त्यानंतर घाना भरणे. आता घाना भरणे त्याच्या मुळाशी तुम्हाला कळेल की सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य माणूस, त्याची धनसंपदा म्हणजेच धनधान्य आणि तो घाना भरायचा आहे. घाना भरणं म्हणजे बरकतीचं एक द्योतक आहे, त्याला बरकत म्हणून पाहिलं जातं. आणि म्हणून ते गाणं, घाना जो भरिला, घाना जो भरिला चौखंडी भाताचा, चौखंडी भाताचा, घाना जो भरिला, घाना जो भरिला चौखंडी गव्हाचा, चौखंडी गव्हाचा. अशा प्रकारे एक एक धान्य आणि बाकीच्या गोष्टी ह्या गाण्यामध्ये नमूद होतात आणि कार्यक्रम पुढे सरकतो. आता घाना झाला, आता हळद लागणार आहे. फार महत्वाचा विधी. सगळे नाते, सगळी नाती गोती, सगळे सोयरे येत आहेत आणि तिला हळद लावत आहेत. हळद लावतात म्हणजे काय, एका अर्थाने तिला आशीर्वादच देत आहेत. आणि त्यावेळेचं गाणं माझं फार आवडीचं गाणं आहे, तुम्हाला सर्वांनी ते ऐकलं असेल. इसा तिसाची काठी, इसा तिसाची काठी, मधी हळदीची वाटी, मधी हळदीची वाटी, आधी हळद चढवावी देवारच्या देवा, आधी हळद चढवावी देवारच्या देवा, मागून हळद चढवावी नवऱ्या देवा, मागून हळद चढवावी नवऱ्या देवा. हळद चढविते हे ओ कोणा, हळद चढविते हे ओ कोणा, नवरे तुमचे हे ओ मामा, नवरे तुमचे हे ओ मामा, कौतुक हळद झाली थोडी, नवरे मामाला हात जोडी. अशी गंमत, अशी ती गाण्यांची रचना. अशा प्रत्येक अशी नाते येतात. किंवा मल्ल्या पेरीला ओवा, नवरीन बोलवावा भावा. मग बघा, ती धान्य आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही गाणी, ही विधी अशा पुढे सरकत जातात. त्यानंतर महत्वाचा विधी रेख धरणे. रेख धरायची आहे, पुन्हा तेच, हातात रोवळी आहे. बहीण त्या भावाच्या डोक्यावरती त्या रोवळीतली धान्य हळूहळू अशी घालत असते. अर्थात पुन्हा एकदा तीच बरकत तुझ्या नशिबी यावी, तुझ्या आयुष्यात असावी, तुला कोणतंही धनधान्य कमी पडू नये. आणि मग तो मान बहिणीला आहे आणि बहीण छानपैकी माहेरची साडी अशी खांद्यावर घातली आणि नवऱ्यावरती रेख धरते. सेम चाल आहे. आता गंमत अशी की ह्या चाली ना अशा सेम मिळतात बघा. एक 4-5 चालींमध्येच ही सगळी गाणी अशी बांधलेली आहेत. रे ग धरिते हे ओ कोणा, रे ग धरिते हे ओ कोणा, नवरे तुमची तुमची बहीण, नवरे तुमची तुमची बहीण, बहिणी तुझा काय मान, बहिणी तुझा काय मान, माझा मान हा साडी चोळी, माझा मान हा साडी चोळी, साडी चोळी खांद्यावरी, बहीण भावाची रेग धरी. एक नातं, आपलेपणाचं नातं असं दृढ होत जातं आणि कार्यक्रम पुढे सरकत जातो. आता लग्नाचा दिवस, वऱ्हाड निघाले लग्नासाठी. आता पहिली साधन असायची बैलगाड्या आणि त्यानंतर म्हणजे ट्रक. ट्रक असा उघडा ट्रक आहे, ओपन ट्रक आहे.
टपाच्या बाजूनी असं सगळे पुरुष आहेत, सगळी तरुणाई आहे आणि आतमध्ये एक बिचारी म्हातारी म्हातारी सगळे बसलेत आणि आता भराट निघाले. आता कोकणात लग्न म्हणजे चैत्र वैशाखात एप्रिल मे मध्ये आहेत. प्रचंड ऊन आहे आणि सगळे तापलेत. आता मुहूर्त म्हणजे एकंदर आपल्याकडे बघितलं तर दुपारचे 12:35 हा युनिव्हर्सल टाइम आणि त्या आसपासचं लग्न म्हटल्यानंतर त्या आसपासच वराड निघतं आणि ऊन आहे. आणि त्या उन्हामध्ये आता ट्रकामध्ये गाणं आहे, चैत्र वैशाखीचे ऊन काय कडके पडते, चैत्र वैशाखीचे ऊन काय कडके पडते, मोठ्या घरची गौरी नवरी काय बाहेर पडली, मोठ्या घरची गौरी नवरी काय बाहेर पडली, जाऊन सांगा काय तिच्या सासऱ्याला, जाऊन सांगा काय तिच्या सासऱ्याला. एकंदर का तर आता ऊन लागतंय, मग सुनेसाठी व काहीतरी सोय असणार, काहीतरी ती उपाय रचना असणार. हे नातं आता बघा, ती घरातून बाहेर पडल्यानंतर तिचे बाबा आता तिचे सासरे होणार आहे. मग ते नातं किंवा त्यानुसार मग तिची सासूबाई, तिची ननंदबाई, तिचे दीर, जसा इकडचा भाऊ आहे तसा तिकडचा दीर आहे, इकडची बहीण आहे तशी तिकडची ननंद आहे. ही नात्यांची अदलाबदल आहे. अदलाबदल म्हणजे ही जी नाती आहेत ती दूर तशीच राहणार आहेत, पण ती आता दुसऱ्या घरात चालली आहे. आता तिचे ते सासरे म्हणजे तिचे बाबा आहे. अशा आशयाची गाणी, अशा आशयाची नाती ती गुंफत गेली आहेत, अजूनपर्यंत तुमच्या आमच्यापर्यंत आणून ठेवली. कसं आहे ना, ही जर गाणी नसती तर ते लग्न नाही वाटलं असतं. आम्ही ते अनुभवले आणि म्हणूनच अनेक लग्न किंवा सगळीच लग्न आमच्या लक्षात आहेत. त्यानंतर पुन्हा अशी गाडी सुसाट चालले, ट्रक असा सुसाट चाललाय, हवा यायला लागली आहे, गाडी माळावरून चालली आहे, टायरांचा छान आवाज येतोय आणि त्यावेळेला एखादा ब्रेक अचानक लागतो, पुन्हा तो कोयलोट होतो आणि त्या दरम्यानचं एक गाणं, गाडी हालते डुलते खडाडते, हो गाडी हालते डुलते खडाडते, गाडी स्टेशनच्या स्टेशनला उभी राहते, गौरी उठते सुठते माहेराला, गणेश धरतो प्रेमाने पदराला, नको जाऊ सदूरच्या माहेराला, नको जाऊ सदूरच्या माहेराला. आता या गाण्यामध्ये मग बाकीच्या अशा इथे गाणं असं पुढे पुढे सरकत जातं. नवरा आणि नवरीचं, पती आणि पत्नीचं नातं या गाण्यात दृढ होत जातं. त्यानंतर वऱ्हाड मिळाले एकत्र, दोघांचं वऱ्हाड एकत्र मिळाल्यानंतर एकामेकांचे ताशे, त्यांचं कडाक्यांचं एकदम जंगी स्वागत झालंय, असं भांडण झालंय, खऱ्या अर्थानं लग्नाला जोश येतोय आणि नवरी मांडवत येते, लग्न लागतंय. माझी एक आवडती मंगलाष्टक आहे, मी या ठिकाणी म्हणणार आहे. ती आवडती काय तर प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. अर्थ सगळ्यात मंगलाष्टक नाही, पण मला हे फार आवडतं मंगलाष्टक म्हणून म्हणतोय. आले मूळ म्हणून या प्रथम जे कन्या निघे सासरी, माता घालून भूषणे म्हणतसे, सांभाळ तोडे सरी, भाळी कुंकुम लावणी फळ नवे, ओटी मध्ये घातले बाळा गद्रद होय अश्रू जलही, गालावरी पातले शुभ लग्न सावधान. या मंगलाष्टकामध्ये आई आपल्या मुलीला जेव्हा सौभाग्यवती बनवते आणि त्याचं ती दानपात्रात टाकते, याचा अर्थ या मंगलाष्टकात आहे, म्हणून हे मला फार आवडतं. आणि त्यानंतर कन्यादानाचा प्रसंग, कन्यादानाची वेळ, त्यावेळेचं एक गाणं आहे,
उंबराच्या झाडाखाली थंडगार पाणी, पिंपळाच्या झाडाखाली पूजा निर्माण झाली. उंबराच्या झाडाखाली थंडगार पाणी, पिंपळाच्या झाडाखाली पूजा निर्माण झाली. बाबा बोलले क माझी सर्वात लहान, लहानात लहान तीच केलं कन्यादान. उंबराच्या झाडाखाली थंडगार पाणी, पिंपळाच्या झाडाखाली पूजा निर्माण झाली. आता या गाण्यामध्ये यमक नसलं तरी फार भाव आहे, भावुक करणारं गाणं आहे, भावुक करणारा क्षण आहे. पोटची पोर एवढी मोठी करायची, खस्ता काढायच्या, खस्ता खायच्या, त्यातून मोठी करायची, शिक्षण द्यायचं आणि एके दिवशी सहज असं दुसऱ्याच्या पदरात ते दान टाकायचं. या जगात सगळ्यात मोठं दान असेल तर कन्यादान आहे. आणि म्हणून हे गाणं फार भावुक आहे. आणि त्यानंतर अनेक गाणी, किंवा पहिल्यांदा लहान वयात लग्न व्हायचं, मग त्यावेळेला एक गाणं, कोण करील वेणी फणी ग आई, कोण करील वेणी फणी, सासरची सासू ती तुझी आई, ती करील वेणी फणी गले की, ती करील वेणी फणी. ती विचारते की कोण आता माझा सांभाळ करेल, कोण माझं सगळं करेल. तर ती म्हणते आता मी तुझी आई जशी होती तशी तुझी सासू तुझी आई आहे, आता तीच तुझं करणार आहे. अशा प्रकारची अनेक गाणी, की द्राक्ष वेली लांबून आली या जंगलातून, अशा प्रकारची गाणी खूप आहेत. मला ते आठवत नाहीत आता, कारण हेच आहे, अशीच पिढी पुढे जात जाईल. आणि ही जशी थोडी थोडी काही गाणी आठवत आहेत, ही पण मागे पडत जातील आणि एक दिवशी हे सगळं संपून जाईल. ही गाणी सगळी संपून जातील. ही मौखिक स्वरूपाची संपदा आहे, ती कुठेतरी लिहून ठेवायला हवी. तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि लग्न लागले आता, आणि आता पंक्ती. लग्नाच्या पंक्ती पहिल्यांदा सांगितलं जातं की पाहुणे मंडळींनी जेवून घ्या, पाहुण्यांचा मान आहे. आणि मग श्लोकवर श्लोक व्हायचे, पहिले पंक्तीचे श्लोक. आणि त्यातील माझा एक आवडता श्लोक मी इथे सादर करतोय. मंडप कापडोनी घोसलोंबती, मंडप कापडोनी घोसलोंबती, रंग शिपडोनी चित्रे काढती, रंग शिपडोनी चित्रे काढती, आत बैसल्या विष्णू पंगती, आत बैसल्या विष्णू पंगती, पाची पक्वाने वाडी द्रौपदी, पाची पक्वाने वाडी द्रौपदी. बोला हरा महादेव. भाताना भाताना डाळाना हे आणा, ती सगळी वर्दळ, ती सगळी मजा. आणि सरते शेवटी आता मान मानते असणार आहे, आता मांड असणार आहे, बाकी सगळ्या त्या त्या दैवतांच्या पूजा होणार आहेत आणि लग्न सोहळा इथे संपणार आहे आणि वऱ्हाड परतीच्या मार्गाला लागणार आहे. आणि ही सगळी गंमत आहे. पुढच्या भागात मी अजून काही अशा काही गमती जमती आहेत त्या घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.